आपकी अदालत मध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करतात. मी तर असं ऐकलंय की भले भांडण कोलंबियामध्ये होऊ दे किंवा कंबोडियामध्ये होऊ दे किंवा व्हेनेझुएलामध्ये, श्री श्री रविशंकर तिथे नक्कीच जाऊन पोहोचतात. कोणाच्या घरात आग लागली असेल तर ते थोडीच निमंत्रण थोडीच पाठवणार आहे तुम्हाला की येऊन आग विझवा. आम्ही त्यांच्यापैकी नाही की घरात बसून निमंत्रणाची वाट करू. त्यासाठी जिथे आग लागली आहे सगळं जग आपलं आहे, जिथे आग लागली आहे तिथे हे सगळं आपलंच मानवी कर्तव्य आहे, फर्ज आहे आपला. तुम्ही दुसऱ्या देशातले मुद्दे तर सोडवून देता, आपले नाही सोडू शकलात. राम जन्मभूमी बनली पाहिजे मीडिएशनने, योग्य मध्यस्थीने, ते तुम्ही नाही करू शकलात. तुम्हाला असं का वाटतंय? कारण आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हे अवलंबून बघा, राहावं लागलं. सुप्रीम कोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टानेच म्हटलंय की मीडिएशन खूप महत्वाची भूमिका निभावत आहे. मीडिएशनचा खूप मोठा हेवी वाटा आहे. मीडिएशन आणि त्याच्या सोबत जजमेंटल दोन्ही आल्याने खूप मस्त परिणाम येऊ शकतो असं मला वाटतंय. बघा, खूप असे लोक आहेत जे राम जन्मभूमीच्या या आंदोलनामध्ये जोडलेले आहेत. आणि आता एक संत आहेत रामविलास वेदांती, ते म्हणत होते की श्री श्रीचा काय संबंध, नाचता येईना अंगण वाकडं. हे बघा, सगळ्यांना जे काही म्हणायचंय ते म्हणू शकतात, पण एक गोष्ट महत्वाची आहे की मीडिएशन कधी फेल नाही होत, कधी फेल नाही होत. मीडिएशन काय आहे ते म्हणजे तो एक रस्ता बनवतो, लोकांना जोडतात, त्यांच्या मनाला जोडतात आणि जवळ घेऊन येतात. तो पूर्ण रूपाने परिणाम त्यातूनच बाहेर यावा असं काही त्यामुळे गरजेचं खूप अशा नाहीये. चर्चा केल्या जात होत्या. एक गोष्ट अशी म्हटली जात होती की ज्या संतांनी कधी स्वतः रामलल्लांचं दर्शन नाही केलं, ते मंदिरातलं भांडण कसं सोडवतील. ते अज्ञानामुळे जे काही बोलत असतात त्यावर आम्ही कमेंट नाही करत. मी तर गेलोय कित्येकदा, अयोध्येमध्ये गेलो आहे. 2003 पासून आम्ही तिथे लागलो आहोत, काम करतो याच्यावर. तर आता तुम्हाला पण आम्ही त्याबद्दल काही टॉम नाही करत आहोत की मी हे करत आहे, ते करत आहे, ते करत आहे. आम्ही गप्पपणे जे गरज आहे देशासाठी ते करत आहोत. एक गंभीर चर्चा अशी केली गेली ज्यावेळेस अयोध्याच्या या डिस्प्यूट बद्दल चर्चा चालली होती. तर तुम्ही म्हटलं की जर या मुद्द्याला सोडवण्यामध्ये उशीर झाला तर इथे सिरिया तयार होऊन जाईल. नाही, मी असं नाही म्हटलं. तुम्ही पाहिलं असेल, माझं बरोबर करेक्ट वर्ड हाच होता की सिरियासारखी परिस्थिती मी माझ्या देशामध्ये कधीच पाहू शकत नाही. मी भविष्यवाणी थोडी ना केली होती, मी सूचना दिली होती. लोक जर आपापसात आता काय चाललंय बघा, काय चाललंय आपापसात, एवढा अविश्वास झाला आहे एकमेकांबद्दल मनात आक्रोश, असं नको व्हायला ही गोष्ट. कारण आम्ही सिरियामध्ये काम करत आहोत. तिथे 30,000 मुलांना आम्ही तिथे दत्तक घेतलेलं आहे. सिरियामधल्या मुलांना जॉर्डन आणि लेबनच्या ग्रुपमध्ये त्यांना तिथे ट्रॉमा रिलीफचं काम चालू आहे. म्हणूनच मी पाहिलं आहे, मी तेच सांगणार, सूचना नक्कीच देणार. सिरियाची माहिती तुम्ही उल्लेख केला ती मला मिळाली की जेव्हा इराण आणि सिरियामध्ये इस्लामिक राज्याने खूप मारहाण केली होती, तुम्ही शांततेचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही संदेश पाठवला, पण उलट त्यांनी एर्बिलमध्ये तुमच्या हेल्थ सेंटरमध्ये एक कापलेला मुंडक्याचा फोटो पाठवला होता. खरंय हे. ते बघा, आपण आपला स्वभाव नाही सोडू शकत ना. ते स्वतःचा स्वभाव नाही सोडू शकत तर आपण का सोडायचा आपला स्वभाव? आपण आपलं काम करत राहूया. इथे पण लोक म्हणत होते जेव्हा तुम्ही आपल्या इथे सिरियासारखी अवस्था होईल असं वक्तव्य केलेलं, तर सिरियासारखी अवस्था नाही झाली पाहिजे हेच सांगतोय मी. पण असं त्यांनी मुफ्ती मुकर्रमने म्हटलंय की अशी चर्चा करून मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे घाबरवणारे तर असाच विचार करतात ना. आम्ही जोडणारे आम्ही दुसऱ्या दृष्टिकोनाने बघत असतो ना. बघणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे ना. मी का घाबरवू लोकांना? मला तर सगळ्यांना जोडायचंय, सगळ्यांची भीती दूर करायची आहे. ओवेसी साहेब खूप घाबरले होते. त्यांनी म्हटलंय की असं वाटतंय की जसं श्री श्री रविशंकर कायद्यापेक्षा वर आहेत आणि हे हो, ही भीती तर लोकांमध्ये खूप होती की ज्यांचं दुकान चालू होतं, एक कॉन्फ्लिक्ट, कुठे संघर्ष होत असतो, त्यामध्ये
कोणी ना कोणी फायदा घेण्यासाठी बसलेलाच आहे इथे लोक. तर ज्या लोकांचे दुकान चालू होते संघर्षामुळे, त्यांना नक्कीच भीती असते आणि होत असते आणि होईलच. ज्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार होतं, ज्यामध्ये सरकारची भूमिका होऊ शकत होती, त्यामध्ये का हस्तक्षेप केला तुम्ही? बघा, मुद्दा सुप्रीम कोर्टाने तर आम्हाला यामध्ये सहभागी केलंय ना. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो. नाहीतर आम्ही का गेलो असतो? पण आता जे ट्रस्ट बनवलं आहे, त्यामध्ये तुम्हाला सहभागी नाही केलं सरकारने? नाही. मला त्याच्यामध्ये जायचं सुद्धा नाहीये. मी जेव्हा मीडिएशन कमिटीमध्ये होतो, आम्ही त्याचा भाग होऊ पण शकलो नव्हतो. मला त्यामध्ये काहीच आवड नाहीये. फक्त भांडण सोडवण्यामध्येच तुम्हाला आवड असते. नाही, सकारात्मक काम करण्यामध्ये मला आवडते आणि लोकांचे दिमाग पॉझिटिव्ह व्हावे याची मला आवड आहे. बघा, जुलै 2016चं मला आठवतंय, तुम्ही काश्मीरचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. जिथे ते लोकं दगडफेक करतात, जी तरुण पिढी, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केले होते. बुरहान वाणीच्या वडिलांना तुम्ही बंगलोरला बोलावलं होतं. पण काही झालं तर नाही. का नाही झालं? चांगली कामं गुडविल जनरेट झालेत. लोकांमध्ये आपापल्यात मैत्रीभाव झाली. त्यानंतर हजारोंमध्ये जसं काश्मीरी तरुण अ, अ, योग करू लागले. ते स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगमध्ये सहभाग घेऊ लागले आणि देशाच्या प्रती त्यांची अ, जास्त घट्ट होऊ लागली. ही सगळी तर कामं झाली आहे, सकारात्मक कामं खूप झाली आहेत. पण सरकारने जेव्हा आर्टिकल 370 हटवलं, त्यानंतर खूप प्रकारच्या चर्चा केल्या गेल्या, की आग लावल्या जातील, कोणीही भारताचा झेंडा फडकवणारं कोणी नसेल. नाही, असं काही नाही, असं काही नाही. आता बघा, जी जमीन ज्यांची 5 लाखांमध्ये विकली जात होती, आता 15 लाख रुपयात विकली जाते. ते खुश आहेत या गोष्टीला घेऊन. त्यामुळे त्यांच्या जमिनीचे भाव वाढले. बघा, कम्युनिकेशन गॅप जेव्हा होतो ना, संपर्क व्यवस्थित जेव्हा लोकांसोबत नाही होत ना, तेव्हा ज्या चांगल्या गोष्टी पण आहेत ना, त्या खूप वाईट वाटू लागतात. जर आता संपर्क साधणं खूप आवश्यक आहे, ते सरकार नाही करू शकत. ते तर करायचं असेल तर सामान्य जनतेला करू दे, धर्मगुरूंना करू दे आणि एन-जी-ओज करू दे, हे ह्यांचं काम आहे. आणि एन-जी-ओचं काम नाही की फक्त क क कपडे वाटले, पैसे दिले किंवा शाळा चालवल्या. यांचं काम आहे ब्रिज बनवणं, प्रत्येक ठिकाणी सेतू बनवणं समाजामध्ये. हे आता काम आहे तुम्ही त्यांचं. संपर्कात आहात त्या लोकांसोबत, काश्मीरच्या लोकांसोबत जी लोकं. बरोबर संपर्कात आहोत. तर काश्मीरमध्ये आज आमचे 15 स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालू आहेत आणि हजारो तरुण त्यामध्ये घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. आता रिसेंटली 500 तरुण कॉलेजमध्ये त्यांचं शिबिर झालं आहे. ही कामं चालू आहेत ना. तर तिथे जी परिस्थिती आहे, त्याबद्दल काय फीडबॅक आहे? सरकार तर खूप चांगल्या गोष्टी सांगत असते बघा, जनतेला. लोकांच्या मनामध्ये कुठेतरी खूप जखमा आहेत. त्या जखमेवर मलमपट्टी करणं, ही व्यक्ती का असा व्यवहार करत आहे, कोणी रागात आहे, कोणी उद्धटपणा करत आहेत किंवा नाराज आहेत, त्यांची नाराज मागचं एक दुःख आहे. काही कारण आहे. तेथे कोणी जात नाही. कोणी शिव्याशाप देत आहे समजा, तर त्या शिव्याशापांच्या मागे आपण त्या शब्दांच्या मागे नका जाऊ. ज्या शब्दांच्या पलीकडे मनात काय घडत आहे, तिथे लक्ष द्यावं. खूप मोठा फरक पडतो त्याच्यामुळे. व्यक्ती बदलून जातात त्यामुळे. जेव्हा आपण सगळ्यांना आपल्यापणाचं एक वातावरण निर्माण करून देतो, तेव्हा त्यांचं वागणं देखील बदलून जातं. नक्षलवादावर पण तुम्ही काम करायचा प्रयत्न केला होता आणि सप्टेंबर 2015मध्ये तुम्ही म्हणाला होता, तुम्ही मध्यस्थी करू शकता, नक्षलवाद्यांसोबत बोलू शकता. त्यावेळेचे होम मिनिस्टर होते चिदंबरम साहेब. ते म्हणाले, की तुम्ही कोण आहात हस्तक्षेप करणारे? हे सरकारचं काम आहे आणि त्यांना त्यांचं बघू दे. हो, ते तर असा रुबाब होता, पण आम्ही आमचं काम करत राहिलो. हं. बघा, या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये कोणी सोडवण्यासाठी जात असेल, तर लोकांना असं वाटतं, की तो क्रेडिट घ्यायला जातोय. याचं यश कोणाला मिळू नये. तर ही छोटाशी अ, विचार आहे. तर हा दृष्टिकोन मोठा असतो, तर छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये फसून काम अ, खराब करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, ती बदलली पाहिजे आपल्याला. तुम्ही विषय तर बरोबर ओळखलात.
राम मंदिरमध्ये तुमची मध्यस्थी यशस्वी होऊ नये त्याच्यामागे हाच हेतू होता, की तुम्हाला क्रेडिट मिळू नये. असू शकतं. आणि या सरकारला पण तुम्ही म्हणालात, की तुम्ही नक्षलवाद्यांचं मन बदलू शकता. ते बदलत आहेत. मला सरकारची काही आवश्यकता नाहीये सगळं काम करण्यासाठी. इनफॅक्ट सरकारसोबत मिळून करण्यामध्ये खूप समस्या येतात. ते आम्ही आपलं आम्ही लोकांना कारण आम्ही एका बाजूने नाही आहोत ना, ना सरकारचे, ना विरोधाचे, ना आम्ही मध्येच राहतो सगळ्यांच्या. सगळ्यांसोबत असतो आम्ही. म्हणून आम्हाला जे काम करायला असतं नक्षलवाद्यांसोबत, आम्हाला त्यांचं दुःख माहिती आहे, त्यांची ही पीडा माहिती आहे आणि त्यांचा हेतूही माहिती आहे. तर तिथे जे काही वर-खाली झालं आहे, त्या गोष्टींना सकारात्मक रूपाने घेऊन आम्ही येत असतो. हजारो लोक शस्त्र सोडून मेन स्ट्रीममध्ये आले आहेत. मी स्वतः गेलो आहे झारखंडमध्ये, लितिहार जेलमध्ये आणि तिथे कित्येक लोकांना ड्रॉप द बुलेट अँड कम टू बॅलेट आवाज दिला आहे. 2003 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये खूप लोक आले आहेत. तर काश्मीरच्या आतंकवाद्यांसोबत तुम्ही बोलता, लातिहारमध्ये जाऊन नक्षलवाद्यांसोबत बोलता, तर हो. भीती नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मला भीती वाटेल अशा सगळ्या गोष्टींमुळे? भीती कुठल्या गोष्टीची आहे? तुमच्याशी भीती वाटेल मला ना.